नमस्कार मंडळी. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही भेंडीची झाडं दाखवलेली. तर आता आपण जी भेंडी लावलेली आहे ना, त्या भेंडीला हे असे छोटे छोटे म्हणजे आता भाजीच्या लायकीचे हे भेंडे आलेले आहेत. तर मी हे भेंडे काढून घेते आणि याची भाजी बनवणार आहे. तर मी हे सर्व भेंडे हे बघा आहेत ते काढून घेते. तर आता आम्ही जे भेंडे लावलेले ना, त्या झाडांपासून मला हे एवढे भेंडे मिळालेले आहेत. तर ह्याची मी आता भाजी बनवणार. आणि हे बघा अजूनही माझ्या हा झाडांना हे बघा असे छोटे छोटे ना भेंडे येत आहेत. हे मला पुढच्या वेळी मिळणार. तरी भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर मी कापून घेते. कापताना त्याचं हे पाठचं कॅप आणि हे पुढचं टोक काढून टाकायचं आणि भेंडी बारीक कापून घ्यायची भाजीसाठी. तर आता ही अशा प्रकारे मी ही भेंडी कापून घेतलेली आहे. तर मी आता भाजी बनवायला घेते. तर त्याच्यासाठी मी हा एक कांदा बारीक कापून घेतला आहे, ओलं खोबरं घेतलं आहे, ही हिंग आणि हळद घेतली आहे, मीठ घेतलं आहे, मसाला घेतला आहे आपलं लाल तिखट मालवणी, आणि ही कोकम घेतली आहेत. ह्याला काही फार साहित्य लागत नाही. आणि हे मी तेल घालून घेतलं आहे. तर त्याच्यामध्ये कांदा घालते. तर आता मी त्याच्यामध्ये ही भेंडी घालते आणि ही व्यवस्थित भाजून घेते. तर आम्ही अशा पद्धतीने पण करतो की भेंडी पहिली आम्ही नुसती भाजून घेतो आणि नंतर त्याच्यामध्ये कांदा वगैरे ॲड करतो, म्हणजे ती भेंडी बुळबुळीत राहत नाही. तर आता ही भेंडी भाजत असताना त्याच्यामध्ये ही कोकम घालायची, म्हणजे ती भेंडी बुळबुळीत होत नाही आणि आपली भाजी सुटसुटीत होते. तर आपली ही भेंडी जी आहे ना, ती फ्राय झालेली आहे, म्हणजे शिजली आहे. तर त्याच्यामध्ये आता मी हे मीठ टाकते. त्याच्यामध्ये हे हिंग आणि हळद, त्याच्यामध्ये हा मसाला टाकते आणि परतून घेते. तर आता भाजीमध्ये मी हे ओलं खोबरं घालून घेते, परतून घेते. आपली भाजी तयार झाली. तर अशा प्रकारे आपली ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे. छानपैकी आपली ही भाजी तयार झालेली आहे.